स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 4 वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडली आहे। एका उत्तराखंड येथील परप्रांतीय सलून व्यावसायिकाने हे कृत्य केल्याचे समोर आले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा सविस्तर तपास सध्या पारगाव पोलीस करत आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका सलून दुकानाजवळ हा धक्कादायक प्रकार घडला। आरोपी हा मूळचा राज्याबाहेरील म्हणजेच परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे। त्याने एका अवघ्या 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरडी सोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला। हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तेव्हा पीडित मुलीच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। पीडित कुटुंबाने तत्काळ पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत। सध्या पारगाव पोलीस स्टेशनचे पथक या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांची चक्रे वेगाने फिरत आहेत। अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे। या नराधमांवर कठोर कारवाई होणार का आणि पारगाव पोलीस या प्रकरणात काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।